आपण वचनाकडे वळूया. लुककृत शुभवर्तमान अध्याय 5, लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याच्या 1, 2 आणि 3 वचनांमधून काही विचार मी तुमच्या पुढे मांडित आहे. लुककृत शुभवर्तमान अध्याय 5 त्याचं वचन 1, 2 आणि 3. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. या वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये प्रभूने काही विचार तुम्हा पुढे प्रगट करण्यास या वचनांच्या आधारे मला संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा प्रभूचे धन्यवाद देतो. आणि इथे पहिल्या वचनामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकण्यासाठी समुदाय जमलेला आहे. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ह्या प्रकारे बघतो. पित्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्या शहरामध्ये जन्म दिलेला आहे, तर यरुशलेम शहरामध्ये त्याचा जन्म झाला आहे. आणि ते यरुशलेम शहर कुठे आहे? परमेश्वराचं वचन येजकेलचं पुस्तक अध्याय 5 आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे. येजकेल 5वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये त्याच्या जन्माच्या जागेबद्दल प्रभूने लिहिलेलं आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा ही यरुशलेम ही राष्ट्रांमध्ये स्थापिली आहे व हिच्या भोवती देश बसविलेले आहेत. आमच्या प्रभूचा जन्म कुठे झालेला आहे? तर अशा मध्यस्थानी झालेला आहे. आणि ज्याच्या अवतीभोवती, त्या भागाच्या अवतीभोवती सर्व राष्ट्रे वसवलेली आहेत. तर आपण प्रभू येशू पुढे आपण जर गेलो तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बालपणाविषयी आम्ही लुककृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि वचन 46 मध्ये आम्ही पाहतो. लुककृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि वचन 46 मध्ये पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताचं बालपण कसं गेलेलं आहे त्याची एक छोटीशी झलक आपल्याला दिसते. आणि तिथे असं लिहिलेलं आहे, मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरामध्ये व गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडे. प्रभू आमच्याकडून अशीच अपेक्षा करतो की आम्ही कसे असावे, आमचं जीवन कसं असावं, तर आम्ही त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या पवित्र मंदिरामध्ये, त्याच्या गुरुजनांमध्ये बसून आम्ही परमेश्वराच्या द्वारे येणारे भाषण आम्ही ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला बघतो तर योहानकृत शुभवर्तमान अध्याय 19 आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेथे त्यांनी त्याला व त्याच्या बरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूला आणि दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस, आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळलेले आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती सुद्धा आमच्यासाठी मध्यभागी होता. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रेषितांना तो दर्शन देत आहे, त्याच्याबद्दल लुककृत शुभवर्तमान अध्याय 24 आणि त्याच्या 36व्या वचनामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. ते ह्या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत ते दुःखी होते आणि ते घाबरलेले होते
आणि त्या समयी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये येऊन त्यांना शांती देत आहे, त्यांना सांत्वन देत असे, त्यांचं समाधान करीत असते. योहानाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन असं प्राप्त झालेलं आहे. प्रकटीकरण त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्ही बघतो, तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये त्याचा जणू वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. तर आज स्वर्गामध्ये सुद्धा आपला प्रभू आज त्यांच्यामध्ये उभा आहे. त्यांच्यामध्ये उभा राहून तो त्याची जी आराधना होत आहे ती आराधना तो ग्रहण करत आहे. आणि एक आज विश्वासांसाठी प्रभू येशू ख्रिस्त काय करीत आहे, आपल्याला तो आश्वासन देत आहे. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 18 आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन असं आपल्याला सांगतं, कारण जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. आज आपल्याला समाधान देणारं, शांती देणारं हे देवाचं महत्वपूर्ण वचन आहे. आणि आपण त्या लूककृत शुभवर्तमान त्याच्या 5व्या अध्याय त्याच्या 1ल्या वचनामध्ये आपण पुन्हा येऊ आणि तिथे दुसरा मुद्दा, देवाचे वचन ऐकत असता. देवाचे वचन ऐकत असता काय होत आहे? देवाचे वचन आपल्यासाठी काय आहे? देवाचे वचन आपल्यासाठी अनंत काळासाठी आहे. देवाचे वचन आपल्यासाठी प्रारंभापासून शेवटपर्यंत आहे. देवाचे वचन आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला कशी मदत करतात आपण बघतो. इब्री लोकांचं पत्र त्याचा अध्याय 4 आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये त्या वचनाबद्दल लिहिलेलं आहे. इब्री लोकांचं पत्र अध्याय 4 आणि त्याच्या 12 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. या जगामध्ये सर्वात उत्तम परीक्षक कोण आहे? तर जगातील सर्वात उत्तम परीक्षक परमेश्वराचे वचन आहे. आणि त्या वचनाबद्दल योहानकृत शुभवर्तमान 1ला अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे परमेश्वराचे वचन आपल्यासाठी देव असे आहे. स्तोत्र संहिता 119 त्याच्या 105 वचनामध्ये परमेश्वराचे वचन आपल्याकरिता कसे आहेत, तर तिथे लिहिलेलं आहे स्तोत्र 119 त्याचं 105 वचन, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे. तर प्रियांनो, हे जिवंत वचन माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे का? माझ्या आणि तुमच्या जीवनाचं रूपांतर करीत आहे का? बघा, परमेश्वराचं वचन कसं रूपांतर करतं. जर आपण यशयाच्या पुस्तकामध्ये बघितलं, यशयाचा ग्रंथ अध्याय 55 आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतं, जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? ज्याने तृष्टी होत नाही त्यासाठी श्रम का करिता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट हो. त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला 3 कामं देतो. परमेश्वर म्हणतो की तुम्ही कान द्या, तुम्ही मजकडे या आणि ऐका. परमेश्वर
आज सकाळच्या समयी आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझ्या वचनाकडे कान द्या, तुम्ही माझ्याकडे या आणि ऐका, म्हणजे काय होईल, तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करेल. म्हणजे दाऊदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईल. जर आपण परमेश्वराचे वचन ऐकले, परमेश्वराजवळ आपण गेलो आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण काम केलं, तर परमेश्वर आपल्याला वचन ऐकल्याचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये देणारा आपला प्रभू आहे. जर आपण लूककृत शुभवर्तमान त्याच्या 10व्या अध्याय आणि त्याच्या 39व्या वचनामध्ये बघितलं, तर तेथे मार्था आणि मारिया या दोन बहिणींबद्दल उल्लेख केला आहे. आणि तिथे जी आहे मार्था आहे, तिने प्रभूचं स्वागत आपल्या घरामध्ये केलेलं आहे आणि मार्था त्याच्यासाठी उत्तम जेवण बनवित आहे. पण मरियेविषयी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. तर तो कोणता वाटा मरियेने निवडलेला आहे? तर मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी बसून त्याचे वचन ऐकलेले आहे. म्हणजे प्रभू मरियेने उत्तम वाटा निवडलेला आहे. परमेश्वर आज आपल्याकडून हीच अपेक्षा करीतो की आम्ही त्याच्याकडून उत्तम ते घ्यावं आणि सर्वोत्तम देण्यास आपला प्रभू तयार आहे आणि ते सर्वोत्तम त्याच्या वचनामध्ये आहे. प्रियांनो, आपण सुद्धा पूर्वी कसे होतो? पूर्वी आपण जगाच्या इच्छेप्रमाणे चालणारे असे होते. पण परमेश्वराचे वचन आपल्याकडे आले आणि त्या वचनाच्या द्वारे प्रभूचे तारण आपल्याला प्रभूद्वारे तारण आपल्याला प्राप्त झाले. रोमकाराचं पत्र 10वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतं की तू जर येशू प्रभू आहे असे आपल्या मुखाने कबूल करशील आणि त्या मुखाने कबूल केल्यामुळे काय होईल की देवाने त्याला पुनरुत्थित केले असा विश्वास अंतःकरणात ठेवशील, तर त्याच्या 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या अंतःकरणाच्या विश्वासामुळे परमेश्वर तुला नीतिमान बनवेल आणि मुखाने कबूल केल्यामुळे तुझे तारण होईल. आणि त्याच रोमकाराचं पत्र 10वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन ह्याप्रमाणे आपल्याला सांगतं की ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये विश्वास हा फार महत्वपूर्ण आहे. आपण अब्राहमाच्या जीवनामध्ये बघतो की अब्राहमाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे त्याला धर्मी असं गणण्यात आलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये ज्या वेळेस आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि तो विश्वास आपल्याकडे कुठून येतो, तर प्रभूच्या वचनांच्या द्वारे येतो आणि त्या वचनांच्या द्वारे आलेल्या विश्वासाच्या द्वारे आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रभू म्हणून विश्वास ठेवितो आणि त्याच्यामुळे आपले तारण होते. वचनाचं अजून एक काम आपण याकोबाच्या पुस्तकामध्ये आपण बघतो. याकोब त्याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. परमेश्वराचे वचन आपल्यासाठी कसे आहेत? तर परमेश्वराचे वचन आपल्यासाठी एक आरसा म्हणून आहे. आरशाचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर आपण स्वतः व्यवस्थित दिसावं, आपण जगासमोर चांगलं दिसावं म्हणून आपण त्या आरशाचा उपयोग स्वतःची प्रतिभा चांगली बनवण्यासाठी करतो. आपल्या ज्या चुका आहेत, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर ज्या कमी आहेत, त्या कमी दूर करण्यासाठी आपण त्या आरशाचा उपयोग करतो. आणि याकोब त्या पत्रामध्ये आपल्याला सांगतो की केवळ तुम्ही वचन ऐकणारे असू नका, पण त्या वचनावर तुम्ही कार्य करणारे असा. तिथे 24व्या वचनामध्ये याकोब आपल्याला सांगतो की जो स्वतःला पाहतो आणि तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे जर तो विसरून जातो, तर आपल्याला
त्याचा काहीच फायदा होत नाही. आम्ही पूर्वी सुद्धा बघितलं मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये की परमेश्वराचे वचन सदा काळाचे आहेत. परमेश्वराचे वचन कसं वचनाबद्दल लिहिलेलं आहे मत्तय 24 त्याच्या 35व्या वचनामध्ये, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईल परंतु परमेश्वराची वचने कधीही नाहीशी होणार नाही. स्तोत्रकार स्तोत्र 118 त्याच्या 8 आणि 9 वचनामध्ये जर आपण हे 8 आणि 9 वचन जर आपण मोजले तर ते पवित्र शास्त्राच्या मध्यभागी लिहिलेले आहेत. आणि ते मध्यभागी लिहून परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं 8व्या वचनामध्ये, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वर आज सकाळच्या समयी आमच्याकडून हीच अपेक्षा करीत आहे की आम्ही कोणत्याही मनुष्यावर आपण भरोसा ठेवू नये, पण आपण केवळ आणि केवळ परमेश्वराला शरण जाणे गरजेचे आहे. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया आणि त्या तिसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता. आणि हे वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर किंवा प्रभू काय आहे, प्रभू सर्व काही जाणणारा प्रभू आहे. स्तोत्र 139 मध्ये जर आपण आलो त्याचं पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं वचन जर आपण पाहिलं, स्तोत्र 139 आणि त्याचं पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं वचन, तर तिथे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की तू मला ओळखतोस, तू मला पारखले आहे, तुला माझे बसणे, तुला माझे उठणे, तुला माझे मनोगत माहित आहेत, तू माझे चालणे आणि निजणे बारकाईने पाहतोस आणि आपल्या वर्तन क्रमाची सर्व काही माहिती आपल्या प्रभूला आहे. शास्त्रेच्या पुस्तक अध्याय 6 आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये प्रभू त्या गिदोनाला सांगत आहे की त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे तो घे. कदाचित गिदोनालाही कल्पना नसेल की त्याच्या वडिलांकडे 2 गोरे आहेत आणि दुसरा गोरा 7 वर्षाचा आहे. आणि प्रभू सांगत आहे तो घे आणि तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाक. परमेश्वर सर्व काही जाणणारा प्रभू आहे. पेत्राने त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे, म्हणून पेत्र म्हणत आहे की त्याच्यावर आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. पेत्राने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ते प्रमुख याजकाचे दास पकडण्यासाठी आले होते, त्यावेळेस एका दासाच्या मानेवर त्यांनी तलवारीने वार केला होता, पण त्याचा वार चुकला आणि त्याचा कान कापला गेला. पण प्रभूने तो कान पुन्हा स्पर्श करून बरं केलेला आहे. तर हा व्यक्तिगत अनुभव पेत्राच्या जीवनामध्ये आहे. पेत्राला कल्पना आहे की तो समस्यांमध्ये त्यांनी त्याची साथ सोडली नाही आणि तो आपल्याला त्याच्या पत्राच्या द्वारे सांगत आहे की तुम्ही तुमची सर्व चिंता त्या प्रभूवर टाका. आपण शेवटचं एक वचन बघूया, मत्तयकृत शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये परमेश्वर असं आपल्याला सांगतो की तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. आज मी सुद्धा 59 वर्षाचा झालो, माझ्या डोक्यावर किती केस आहेत मला अजून कल्पना नाही, पण माझे ते केस प्रभूने मोजलेले आहेत. प्रभू रोज माझे केस किती पडतात हे प्रभूला माहिती आहे, पण मला माहिती नाही. प्रभू आपले हृदय पाहणारा आणि प्रभूला आपले विचार समजणारा असा प्रभू आपल्याला लाभलेला आहे. त्या प्रभूबद्दल आपण धन्यवाद देऊया. आणि अजून खूप सारे विचार होते पण वेळेअभावी तुम्हा पुढे
ते प्रगट करता येत नाहीत। आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या केंद्रस्थानी असावा। जसं बहिणीने गीत गायलं की प्रभू येशू ख्रिस्त मला जनात मनात दिसावा, तसाच प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या जीवनामध्ये असावा। परमेश्वराचे वचन आपल्या जीवनामध्ये असावे आणि आपली सर्व काळजी, आपली सर्व चिंता आपण त्या प्रभूवर टाकून द्यावी, कारण प्रभू आपली काळजी करणारा परमेश्वर आहे।